श्री गणेशाय नमः. स्वामी सुधाच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुषा मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारीने मुगादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्र दिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणते समर्थ काकोबाई लागोनी. लपूनी ठेवली विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कौनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयांचे अभिधान, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणि विले आपणापाशी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहुनी, निरोगी करावी स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जीव घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोटे राहिलं. केज गाव मुंगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकोबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य, मग समर्थाजवळी येत घेऊन या दादासी. समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठवणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थे तेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठवले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगाती, त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांसी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेचे सर्वता न रुचे चित्ता त्याच्या. या परिब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सनिध आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करीत आनंदे. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तके ठेव दादाच्या. मोर्चे लानुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेलेले याते. दादा भजनी रंगला, देह भानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे मेहमान, पादुका स्पर्शे करोन, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावे. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची आशिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेयसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू, या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतुकेची पुरे झाले. 19 वचनाला समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईने अकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पीडित स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी, खपणी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणांवरी, करुणा भाकी पदर पसरी, बिनविते सेनाना परी शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तीज पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळी पातला. ऐसे बाईने ऐकुनी क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझे हे करणी लोकवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नवेची जाण बरवे, चाळे ओगे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तीच प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. ते दादाबुवा सांप्रती, मुंबई माझी वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे. कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येते विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तारेत, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेची दादाबुवा सत्य भुवरी जगदुद्धारत
विष्णू शंकर अवतरले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिशोध अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.